बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की अवनीने राजासोबतचं लग्न खोटं आहे याचा खुलासा यशासमोर केलाय. तरीही यशाच्या शब्दाचा मान ठेवून गावासमोर धांगटांची अब्रू चावू नये म्हणून अवनी रिसेप्शनसाठी उभी राहते. पण त्यावेळेलाच मोठा ट्विस्ट येतो. कारण प्रेक्षकांनो अचानकच त्याच गावासमोर अण्णा राजाला अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतात. अख्ख्या गावाला हे दाखवण्यासाठी की धांगट कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळाला आहे. लग्न खोटं असून सुद्धा राजा हे सगळं का थांबवत नाही? हे सगळं अवनीच्या मर्जी विरुद्ध घडतंय हे मात्र यशदाला खटकतं आणि तो राजाला खूपच ओरडतो. या सगळ्याच्या पाठीमागचं कारणही राजा सांगतो. पण आता घडलं या प्रकारामुळेच अवनीने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. पण तो निर्णय काय आहे ते तुम्हाला व्हिडिओत कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. प्रेक्षकांनो आता नुकतंच प्रोमो रिलीज झाला आहे की त्यामध्ये तुम्ही बघू शकता की अवनीने यशदाला लग्नाबद्दलचं सगळं सत्य सांगितलं आहे. आणि तो व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती कालच अपलोड केला होता. बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. आता आपण पुढे बघूयात की बाहेर सर्व गाव जमलेला असतो. त्यातच अवनीने अचानकच खोटं लग्न असल्याचा मोठा खुलासा केलेला असतो. यशदा पार गोंधळून जातो. काय करावं सुचत नसतं. तरीही तो हात जोडून अवनीला एकच रिक्वेस्ट करतो की आता धांगटांची अब्रू तिच्याच हातात आहे. कारण जर अवनी रिसेप्शनसाठी बाहेर नाही आली तर अख्ख्या गावासमोर धांगटांचं नाक कापलं जाईल, अण्णा खचून जातील आणि आत्याचा श्राप खरा ठरेल. सर्वस्वी यशदा निर्णय अवनीवरतीच सोपवतो. कारण अवनीला बळजबरी करायची नसते. रिसेप्शनसाठी जबरदस्ती त्याला उभं करायचं नसतं. तो फक्त हात जोडून रिक्वेस्ट करतो आणि राजाला घेऊन तो बाहेर येतो. यशदाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो या सगळ्याचा. बाहेर सर्वजण वाट पाहत असतात. यशदा आल्यानंतर आता तिथे तो स्टेजवरती जातो खरा, पण काय बोलावं तेच सुचत नसतं त्याला. त्याची बोबडी वळते. सतत अवनीचे शब्द कानात घुमत असतात की लग्न खोटं आहे. हे लग्नाचं केलेलं नाटक होतं. अभिमानशी लग्न करायचं नाही आहे म्हणून. अवनी धांगटांची सून नाही आहे हे स्वतः ती तोंडाने बोलली, कबूल केलं. ते सगळं त्याच्या मनातून जात नसतं. जातो आणि अख्ख्या गावासमोर त्याला घाम फुटतो. काय बोलावं सुचत नसतं. त्यातच आता गावासमोरच चर्चांना उधाण येतं. लोक चर्चा करायला लागतात की किती उशीर झाला आहे, अवनी अजून का बाहेर येत नाही आहे. आणि त्यात आत्याला आयतं कोलीतच मिळतं की. आत्या धांगट कुटुंबावरती हसायला लागते फिदे आणि विचारते की धोंड्या, अरे कुठं आहे तुझी सून? परत आली म्हणला होतास ना, आता बाहेर येणार आहे का नाही ती? का बघ गेले मागच्या दाराने पळून बिळून. आत्या आता तर अख्ख्या गावासमोर धांगटांना अपमानित करते. बाकीचे गावकरीसुद्धा आता तिथे चर्चा करायला लागतात की नाहीतर काय, मुलगी परत आली असं सांगितलं होतं ना, मग कुठं आहे ती? येणार आहे की नाही? आत्या तिथे विचारते की आम्हा लोकांना काय कामधंदा आहे का नाही. यशदाला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. राजा आणि यशदा दोघेही बोलायला लागतात. राजा विचारतो की आता काय करायचं दादा? यशदा म्हणतो की आपण एक काम करूयात, सगळ्यांना रिसेप्शन होणार नाही असं सांगून पाठवून देऊयात. राजाला मोठा धक्काच बसतो. हे कसं शक्य आहे? राजा तुला असं वाटतंय का की अवनी येईल? तुला खरं सांगू का राजा की तुझं लग्न झालं आहे या आनंदात आम्ही सगळेच जण होतो. किती सगळी तयारी केली होती. पण आता तरीही राजाला मनात कुठेतरी आशा असते की अवनी नक्की येईल. त्याने तिच्यासाठी जे काही केलं त्या सगळ्याची जाणीव ठेवून ती नक्की येईल. आणि म्हणूनच तो स्टेजवरती जाऊन एकटाच उभा राहतो. तिथे पुन्हा लोक चर्चा करायला लागतात. त्यातच आत्या आता राजाला खरी खोटी सुनवायला लागते. काय रे तू एकटाच आलास? बायको कुठं आहे तुझी? यशदा पटकन माईक हातात घेतो आणि तो तिथे आता बोलायला लागतो की ऐका ना तुम्ही सगळेजण, नाही म्हणजे त्या तयार होऊन येणारच आहेत, तोपर्यंत तुम्ही सगळेजण जेवून घेता का? कारण यशदाला मनात वाटतं की आलेली लोक उपाशीपोटी कशाला पाठवायची, म्हणजे आपल्या सांगण्यावरनं आलेत. अवनी येऊ अथवा न येऊ लोक तरी उपाशीपोटी नाही ना जायला पाहिजे. आत्या यशदाला विचारते की यशया काही येडाबिडा झाला काय? अरे पोरगीच अजून आलेली नाही आहे, कार्यक्रमच झालेला नाही आहे, तू लोकांना कसले जेवायला सांगतोयस? मुद्दामच ती विचारते की काय राजा, नाही म्हणजे तुझी बायको आली आहे ना की गेली पळून बिळून? अरे कशाला तोंड बंद ठेवून बसलायस सांग की. त्यावेळेला अचानकच अण्णा सुलो आत्याला ओरडतात की गप्पा बस. कारण इतक्यातच अवनीची एंट्री होते. सगळ्यांसाठी अनपेक्षित असं सगळं घडतं.
अवनी खूप छान तयार होऊन आलेली असते. सर्वांच्या नजरा तिच्यावरतीच खिळतात आणि आत्याची पार बोलतीच बंद होते. अण्णा तिथे आता अनाऊन्समेंट करतात की आली रे आली, दांगटांची सूनबाई आली. त्यावेळेला अवनी गुपचूप जाऊन राजाच्या शेजारी उभी राहते. राजा मनात इतका खुश असतो की तो तिचे आभार मानतो. त्यानंतर आता फोटोशूट चालू होतं दोघांचं. त्यावेळेला अवनी इतकी ऑकवर्ड झालेली असते की फोटोशूट करायचं तर राजाच्या जवळ थांबावं लागेल ना. तर ती खुलून असं बोलूही शकत नसते. काय करावं तेही सुचत नसतं. यशोदाचं लक्ष जातं. यशोदा आता त्या फोटोग्राफरला समजावतो. राजाही सांगतो की हां, माझी बायको थोडी लाजाळू स्वभावाची आहे ना. यशोदा बाकी सगळ्यांचेही फोटो काढायला लावतो, म्हणजे त्याचं लक्ष डायव्हर्ट करतो. अण्णा तिथे आता माईकमध्ये अनाऊन्समेंट करतात की दांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, एका कावळीनीचा श्राप पुसला आहे. त्यामुळे आज आमच्या दांगट कुटुंबाकडून अख्ख्या गावाला गावजेवण आहे. तुम्ही भरपेट जेवा. माझ्या लेकराला आणि माझ्या सुनबाईला दोघांनाही भरभरून आशीर्वाद द्या. तिथे थोड्या वेळाने आता नमी पण आलेली असते ना, आणि नमीला पाहिल्यानंतर आत्या तिला ओरडायला लागते की तुझं काय आहे इथे काम. नमी सांगते की माझ्या मामाच्या पोरासाठी आले ना. तू कशी काय आलीस? तुला तर आमंत्रण नव्हतं तरी पण आलीस ना. त्यावेळेला आत्या ओरडते की नमे, जीप जरा जास्तच चुरू चालवतेस तू. तुझ्याकडे बघावं लागेल. चल निघित ना, चल. दत्तया, हिच्यासाठी ना एखादं पोरगं बघ. हिच्याने एकदाचं लगीन लावून टाकलं ना की मिटलं मग. जबरदस्ती आत्या नमीला ओढतच घेऊन जाते. पण खरा ट्विस्ट तर आता येतो, कारण अण्णा अचानकच माईक घेतात आणि तिथे अनाऊन्समेंट करतात की सगळ्यांनी थांबा. आणि त्यावेळेलाच आत्या दत्ता काका. त्यानंतर अण्णा डायरेक्ट स्टेजवरती येतात, माईक हातात घेतात आणि सगळ्यांना बोलायला लागतात की आमच्या विनंतीचा मान ठेवून तुम्ही सगळेच जण आलात. आणि अचानकच त्याण्याला बोलवून ते अक्षदाच वाटायला लावतात. काय चाललंय कोणाला काहीच कळत नसतं. अचानकच अण्णा पाण्याला हाक मारतात आणि पाण्या हार घेऊन येतो. दोघांच्याही हातात ते जबरदस्ती हार टेकतात, म्हणजे सांगतात त्यांना घ्यायला, आणि अख्ख्या गावासमोर एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगतात. अवनीला इतका मोठा धक्का बसलेला असतो की राजा तिथे कानात कुजबुजायला लागतो की मॅडम प्लीज, तुम्ही आमच्या इज्जतीसाठी एवढं केलं, आता प्लीज एवढंच फक्त, मी तुमच्याकडे दुसरं काहीच मागणार नाही. अण्णा विचारतात की काय कुजबुजताय, घाला ना हार घाला. आणि म्हणजे सगळ्या अख्ख्या गावाला कळू देत ना की दांगटांना बाईचा आशीर्वाद लाभला आहे ते. राजाच्या आग्रहाखातर दांगटांच्या इज्जतीसाठी अवनी गुपचूप राजाच्या गळ्यात हार घालतेही. त्यानंतर राजाही अवनीच्या गळ्यात हार घालतो. इथपर्यंत ठीक होतं, पण सगळ्यात मोठा धक्का तर आताच बसतो, कारण अचानकच अण्णा खिशातून मंगळसूत्र बाहेर काढतात आणि राजाला अख्ख्या गावासमोर अवनीच्या गळ्यात घालायला लावतात. त्यावेळेला तर अवनी फार सुन्नच पडते. राजा थरथरते हाताने घेऊन ते मंगळसूत्र अवनीच्या गळ्यात घालतोही. त्यानंतर अण्णा माईकमध्ये पुकारतात आणि मग सर्वच जण त्यांच्या अंगावरती अक्षता टाकतात. अण्णा आता सांगतात की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, एका कावळीनीचा श्राप पुसला, हे तुम्ही आता उघड्या डोळ्यांनी बघितलंच आहे. आता आमच्या सुनबाईला आणि माझ्या लेकाला तुम्ही ना आशीर्वाद द्या, आणि आता सर्वजण भरपूर पोटभर जेवून जा असं सांगतात. पण ज्या वेळेला अण्णांचं लक्ष तिथे सुलवाते आणि दत्ताकाकाकडे जाताना अण्णा तिथे फडाफड बोलायला सुरुवात करतात की तुम्ही लोक, काही लोकांनी म्हटलं होतं की माझा मुलगा कुठेतरी गेला आणि तो लग्न करून आला, पण आता तुमच्या डोळ्यात एकत त्याने माझ्या सुनबाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. आता इथून पुढे जर कोणी म्हटलं की माझ्या मुलाने तिला पळवून आणलं आहे, तर जीभ हाचुडून हातात देईन. अवनीचं जे सुरुवातीचं खोटं मंगळसूत्र असतं ना, जे पोलिसांनी अरेंज केलेलं असतं, ते यशोदाच्या हातात देतात अण्णा, आणि ते घरात देवासमोर ठेवायला सांगतात. त्यानंतर अण्णा राजाला म्हणतात की काय तोंड बघतोय, बापाचा आशीर्वाद घे ना. तेव्हा राजाही रिक्वेस्ट करतो. अवनी राजा दोघेही सगळ्यांसमोर अण्णांचे आशीर्वाद घेतात. यशोदा आईच्या फोटोसमोर उभा राहतो आणि त्यानंतर हात जोडून तो विचार करतो की अवनीने आता जे काही सांगितलं आहे ते मला सहन होत नाही आहे. राजाचं लग्न झालं आहे, घराला बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून सर्वजण किती खुश होते, आणि अण्णा तर किती खुश आहेत. पण त्यांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा त्यांची अवस्था काय होईल, अख्ख्या गावासमोर नाचक्य होईल. तेव्हा माझी फक्त एकच प्रार्थना आहे की अवनीला हे घर आवडू देत. लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असलं, कसंही झालं असलं, तरीसुद्धा अवनीने इथे राहायला हवं आहे. या घराला बाईच्या आशीर्वादाची गरज आहे, आणि असं जर झालं ना तर मला खूप आनंद होणार आहे. तिकडे बाहेर आता फोटोशूट चालू असतं. पाण्या धन्या सगळेच जण हजर असतात, पण आता यशा
अण्णा यशोदाला हाका मारून मारून बोलावून घेतात. तिकडे जेवणाच्या पंक्ती बसवलेले असतात. सर्वच जण आता गावकरी चर्चा करत असतात की मुलगी श्रीमंत घरची आहे म्हणजे राजाचं नशीब फळफळलं. आणि आत्या हे सगळं ऐकून पाहून पाक जळून खाक झालेली असते. इतका तिळपापड होत असतो ना आत्याचा तांगट कुटुंबाला इतका आनंदात बघून. यशोदा पुरता गोंधळून गेलेला असतो. त्याला इतकं टेन्शन आलेलं असतं या सगळ्या प्रकरणाचं की घरच्यांना तेव्हा सत्य कळेल तेव्हा काय. आताची ही वेळ निभावून नेली, पण शेवटी जर अवनी निघून गेली तर गावात नाचक्की होईलच ना. त्यातच आता नमी अचानक धावत येते आणि ती यशासोबत फोटो काढायला लागते. यशाला काहीच सुचत नसतं. पायलसुद्धा असते. दोघेही एकत्रित आता तिथे फोटो काढायला लागतात. ते सगळे धान्याला बाजूला ढकलतात आणि जोडीने फोटो काढतात. म्हणजे पायल आणि नमीचा त्याचा हट्ट असतो. त्यानंतर यशोदा त्या दोघींनाही जेवायला बसायला सांगतो आणि स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी जेवणही वाढतो. आता घरातल्या सगळ्यांचंच फोटोशूट झालेलं असतं. अण्णा मुद्दामच आत्याला सुद्धा डिवचतात फोटो काढण्यासाठी, पण आत्या निघूनच जाते ना. फॅमिली फोटोशूट झाल्यानंतर आता सर्वजण जेवणासाठी एकत्रित असतात. यशोदाला तर आता पार त्याची भूकच पळून गेलेली असते. तो जेवायला बसतच नाही, तो सगळ्यांना जेवण वाढतो. पण झाल्या प्रकारामुळे अवनीसुद्धा प्रचंड अस्वस्थ झालेली असते. आता सर्व काही संपतं, सर्वजण जिकडे तिकडे जातात. त्यावेळेला राजा बाहेर आलेला असतो आणि त्याचं लक्ष अण्णांकडे जातं. त्याला एका गोष्टीचं नवल वाटतं की अण्णांनी अचानकच हारबीर घालायला लावले, मंगळसूत्र आणलं. सोन्याचं मंगळसूत्र पण कुठून? राजा येतो आणि तो अण्णांना विचारतो, काय रॉकी द फादर, मला सांगा की तुम्ही अचानकच आम्हाला सगळ्यांच्या डोळ्यात एकत लग्न करायला लावून आश्चर्यचकितच केलं की, पण तुम्हाला कल्पना कशी काय सुचली ही? अण्णा विचारतात की का, तुला काय वाटतं की माझा तुझ्यावर जीव नाही, तुझ्यावर प्रेम नाही? राजा विचारतो की तसं नाही आहे, पण आजपर्यंत तुम्ही घरासाठी एकही गोष्ट धड केली नाही आहे, काहीच केलं नाही तुम्ही. पण आज मात्र सगळ्या गोष्टी स्वतःहून पुढे होऊन करून कमाल केली का तुम्ही? नाही म्हणजे हे सगळं घडेल याची मी तर अपेक्षाही केली नव्हती, विचारसुद्धा नव्हता केला. अचानकच तुम्ही आलात सोन्याचं मंगळसूत्र घेऊन आणि डायरेक्ट गळ्यातच घालायला सांगितलं. पण मला सांगा रॉकी द फादर, तुम्ही हे मंगळसूत्र आणलं कुठनं? आता सोन्याचं मंगळसूत्र म्हणजे त्यासाठी पैसे जास्तीचे लागतील आणि खर्चही झाला असेल, मग पैसे आणले कुठनं? अण्णा अचानकच बॉम्ब फोडतात की ते काय मंगळसूत्र सोन्याचं नाही आहे, म्हणजे नवीन नाही आहे. राजा धक्क्याने विचारतो की काय नवीन नाही आहे? ओ रॉकी द फादर, तुम्ही काय कुटाणा केला नाही, कुठून चोरून बिरून तर आणलं नाही आहे ना? त्यावर अण्णांना हसू येतं आणि राजा विचारतो की रॉकी द फादर, हे बघा, उगाच काही माहिती नसताना मी तुमचं कौतुक करत होतो. आता काय मी माझ्या बायकोला चोरून आणलेले दागिने घालायचे आहेत का? आणि ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली आणि उद्या पोलीस दारात उभे राहिले तर? अण्णा त्याला ओरडतात की जास्तीचं बोलू नकोस, हे रिसेप्शनचा घाट मीच घातला होता, तुला काय चोर दिसतो काय मी? या सगळ्याची तयारी मी करायला सांगितली होती म्हणून तू आज आनंदात आहे. कुणाला सुचलं असतं का सांग बरं सोन्याचं मंगळसूत्र घेऊन यायचं, पण मला सुचलं. त्यावर राजा विचारतो की नाही म्हणजे चोरीचं पण नाही आहे म्हणताय, खरेदी पण केलं नाही, मग आणलं कुठून? त्यावेळेला अण्णा सांगतात की हे मंगळसूत्र तुझ्या आईचं आहे. गेले कित्येक वर्ष ते मंगळसूत्र मी जपून ठेवलं होतं. धांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, पहिली सून आली की तिच्या गळ्यात हेच मंगळसूत्र घालायचं असं ठरवलं होतं मी. मुद्दामच राजा अण्णांची फिरकी घ्यायला लागतो की आईचं मंगळसूत्र नाही म्हणजे आता विचार करा की आई या घरात तर टिकली नाही, आता तिचं मंगळसूत्र तुम्ही माझ्या बायकोला घालायला देताय, माझी बायको टिकेल का? आणि ती उद्या घर सोडून निघून गेली तर? अण्णा त्याच्यावरती भडकतात की उगाच तोंडाला येईल ते बरळू नकोस, इतक्या दिवसांनी आपल्या घरात इतकी चांगली गोष्ट घडली आहे, आता मला तोंड उघडायला लावू नकोस हा राजा. ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलायचं नाही. राजा म्हणतो की रॉकी द फादर, अहो मस्करी केली मी तुमची, रागवू नका. तिथे यशोदा येतो आणि यशोदा ज्या वेळेला राजाकडे बघतो ना त्यावेळेला तो रागाने पाहत असतो आणि राजा हा पटकन अवनीच्या खोलीत जातो. त्यानंतर अवनीशी तो बोलायला सुरुवात करतो व तिचे आभार मानतो की मी जेव्हा स्टेजवर गेलो होतो ना त्यावेळेला मला खरंच डाऊट होता की सगळी परिस्थिती मी कशी हाताळणार आहे, अख्खा गाव माझ्यासमोर होता आणि आत्या तिला बोलायला कारणच मिळालं असतं. पण खरं सांगू का, तुम्ही याल अशी अपेक्षाच मी केली नव्हती, पण तुम्ही अचानक आलात. आमच्या तांगटांची जाणारी इज्जत तुम्ही वाचवलीत. तुमच्यामुळे माझ्या घरचे सगळे किती आनंदात होते बघितलात ना. तुम्ही आलात ना त्यावेळेला खरंच तुम्ही जिंकलात. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलात माझ्यासाठी.
त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. अवनी त्याच्यावरती काहीच रिॲक्ट करत नाही, कारण अवनी अजूनही त्याच शॉकमध्ये असते. चंद्रकांत तिला काय बोलला, तिचं तेरावं घालण्याची भाषा केली त्याने. राजा तिथे मनातच म्हणायला लागतो की तुमच्यासाठी हे सगळं नाटक असेल अवनी मॅडम, पण माझ्यासाठी हे नाटक नाही आहे. माझ्यासाठी जे घडतं आहे ते सगळं खरंच घडतं आहे. खरं तर हे सगळं देवी स्वतः घडवून आणते. ज्या वेळेला अण्णांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितलं ना अख्ख्या गावासमोर, त्यावेळेला खरंच मॅडम मी खूप घाबरलो होतो. म्हणजे मला ना माहीतच नव्हतं की तुम्ही आता कशा रिॲक्ट कराल. त्या परिस्थितीत खरं तर तुम्ही खूप संयम दाखवला, त्यासाठी सुद्धा खूप थँक्यू. तरीही अवनी तोंडातून चकार शब्द काढत नाही की राजाला ती बघतसुद्धा नाही. राजा तिथे पुढे बोलायला लागतो की मला माहिती होतं की तुम्ही माझ्यासाठी नक्की याल. नाही म्हणजे एवढं मी रिस्क घेतली, स्वतःचा जीव धोक्यात घातला, तुमची मदत केली, या सगळ्यांमुळे तुम्ही माझ्यासाठी इतकं कराल अशी म्हणजे मनात थोडीशी आशा होती माझ्या. तरीही अवनी काहीही बोलत नाही, पण ती तिरपी इतक्या रागात बघते ना की त्यावेळेला राजा मनातच विचार करतो की आता पुढे जर काही बोललो तर या माझ्यावरती ओरडतील. राजा म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही एक काम करा, म्हणजे तुम्ही थकल्यासारख्या दिसता आहात, तुम्ही आराम करा. काही तुम्हाला पाणी वगैरे काही हवं असेल तर मला सांगा. तिथे अवनी राजाला सांगते की नाही काही नाही, म्हणजे काही नको आहे मला, पण मी विचार करत होते की उद्या सकाळी मी इथून निघून जाईन आणि गेल्यानंतर जाऊन हॉस्टेल जॉईन करेन. फक्त तेवढी मदत कर मला. राजा मनातच आता सुन्न होतो. मी काहीही बोललो की यांची गाडी डायरेक्ट हॉस्टेलवरतीच जाऊन थांबते. अवनीला तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, आणि तो निघून जातो. तोपर्यंत तिकडे बाहेर गेल्यानंतर यशोदा हाक मारतो आणि यशोदा राजाची खरडपट्टीच काढायला लागतो. यशोदा त्याला जाब विचारतो की लग्नाबद्दल हे सगळं असं आहे ते तू मला का नाही सांगितलं. यशोदा घाबरत असते ते राजाला विचारतो की राजा असं तर नाही आहे ना, अवनीने मग सांगितलं की पोलिसांनी तुम्हाला लग्न करायला सांगितलं होतं. त्या दुसऱ्या मुलासोबत लग्न करायचं नाही म्हणून अवनी तुझ्यासोबत लग्नाला तयार झाले. पण मला सांग की हे सगळं तू त्या पोलिसांना सांगितलं नव्हतं ना. म्हणजे तू तर त्यांना असं म्हणाला नाहीस ना की तुला तिच्यावरती प्रेम आहे, तुला तिच्याशीच लग्न करायचं आहे वगैरे. त्यावर आता राजा गैरसमज दूर करतो की नाही यशोदा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी असं काहीच बोललो नाही. यशोदा चिडून विचारतो की अरे पण हे लग्न खोटं आहे, हे आल्यानंतर आम्हाला सांगायचं तरी होतंच ना. तिथे राजा म्हणतो की दादा मी काय करायला हवं होतं. अचानक पोलिसांनी लग्नाचाच घाट घातला. मला तिथे त्यांच्यासोबत लग्न करायला सांगितलं. मी त्यांना कसं बसं तरी कन्व्हिन्स केलं. घरी आल्यानंतर मला तुम्हाला सांगायचं होतं, पण मला वाटत होतं की हे ऐकल्यानंतर तुम्हाला किती वाईट वाटेल. खरं तर तुम्हा सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणूनच. त्यावर यशोदा भडकतो की किती वाईट माणूस आहेस रे तू. आम्हाला वाटत होतं की तुमच्या दोघांचे एकमेकांवरती प्रेम आहे म्हणूनच तुम्ही पळून जाऊन का असे ना परंतु लग्न केलं. तू जर आधीच ह्या खोट्या लग्नाबद्दल सगळं काही सांगितलं असतं तर इतका रिसेप्शनचा गाव जेवणाचा घाट घातलाच नसता ना. मी अण्णांना करूच दिलं नसतं काही. त्या सगळ्यांमध्ये त्या बिचाऱ्या अवनीची काय चूक होती. तिची इच्छा नसताना सुद्धा तिने तिथे तुझ्यासोबत लग्न केलं. तिची इच्छा नसताना सुद्धा इथे फक्त आपल्या घराण्याच्या इज्जतीसाठी ती पोरगी गुपचूप येऊन तिथे रिसेप्शनसाठी उभी राहिली. सगळ्या गावासमोर पुन्हा तूच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिने किती संयम दाखवला आपल्यासाठी. अवनीच्या मनाला किती संकोच वाटला असेल, किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास का तू. तू हे सगळं असं लपवून ठेवायला नको होतं राजा. आता काय शेवटी उद्या पुन्हा अवनी निघून गेल्यानंतर घराण्याची इज्जत जाई तिची जाणारच आहे, आणि हे सगळं तुझ्यामुळे होते हा राजा. यशोदाला चिडलेलं इतकं पहिल्यांदा बघितलेलं असतं. राजा सांगतो की तसं नाही आहे दादा, खरं तर मी ठरवलं होतं की तुला सगळं खरं सांगायचं, पण तसा वेळच मिळाला नाही. त्यावर आता यशोदा भडकतो की मला वेळच मिळाला नाही. त्या धण्याची पाण्याची खोड काढायला, त्यांना मारायला, गोष्टी रचून सांगायला तुझ्याकडे वेळ आहे, खरं सांगायला वेळ नव्हता का. आता जे काय घडलं होतं ते तरी निदान खरंच सांग. मला तर ना राजा असं वाटतंय की खरंच तिथल्या परिस्थितीमुळे तिने लग्न केलं नाही की तूच स्वतःहून लग्न मोडून तिच्याशी लग्न केलं. राजा धक्क्याने विचारतो की दादा तू काय बोलतोयस, मी असलं काहीच केलेलं नाही आहे. तो फेटाळून लावतो. त्यावर यशोदा चिडतो आणि सांगतो की माहिती आहे ना काय आगाऊ कुटाने करून ठेवले होते. त्या अवनीचा होणारा तो नवरा कोण, तो विवान, त्याला गायब करण्यासाठी तू आमचीच मदत घेतली होतीस ना. मला खरंच विश्वास बसत नाही राजा, तू हे सगळं करू शकतोस असंही एका मनाने वाटतंय. राजा तिथे समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो की यशोदा तसं काहीही नाही आहे. त्यांना या लग्नातून सुटका हवी होती म्हणून मी त्यांची पहिल्यांदा मदत केली. त्या विवानला गायब करू नये. त्यांच्या वडिलांनी परत दुसऱ्यांदा लग्न त्यांच्यासोबतच ठरवलं होतं
आता बाकीचा दुसरा कुठला मार्ग नव्हता. त्यांनी स्वतः मला मदत मागितली आणि मी ती केली. याचा विचारतो की हो, त्यांनी मदत मागितली आणि तू केली खरं आहे, पण आता तू जे हे लग्नाबद्दल काही खोटं बोललास ना, त्याचं काय करायचं? राजा सांगतो की हे बघ, मला मान्य आहे की माझं त्यांच्यावरती प्रेम होतं. मला सतत असं जाणवत होतं की देवी आईचं हे सगळं घडवून राहिले. यशादा पुढे पण देवी आई सगळं घडवून राहील ना. पण खरं सांगू का, त्यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. यशादा चिडतो आणि विचारतो की आनंद झाला होता, पण आता उद्या जर अवनी या घरातून निघून गेले, काय करणार आहेस तू? या सगळ्याचा रिसेप्शनचा घाट घातला नसता राजा. उलट लोक आता किती चर्चा करतील, इज्जत जाईल आपली. कारण आधी लोक बोलली असती की मुलगी आली आणि घरातून दुसऱ्या दिवशी निघून गेली, 4 दिवस बोलली असते आणि आपापल्या कामाला लागली असती. पण आता ह्याचं काय करायचं? आण्याने अख्ख्या गावासमोर पुन्हा लग्न लावलंय तुमचं. यशोदाला काहीच सुचत नसतं, त्याचं डोकं पूर्णपणे बधीर होऊन जातं. राजा तिथे सांगतो की मी आई शपथ, देवी आई शपथ घेऊन सांगतो की या सगळ्यांमध्ये माझा काहीही हात नव्हता. हे सगळं जे झालंय ते सगळं खूप अनपेक्षित झालंय. याचा विचारही मी कधी केला नव्हता. पण दादा एक सांगू का, माझं त्यांच्यावरती खरं प्रेम आहे. हे सगळं जे काही घडलंय ना, ते देवी आईच्या मर्जीनेच घडलंय आणि पुढे जे काही घडेल ते देवी आईच्या मर्जीनेच घडेल. माझा विश्वास आहे की त्या हे घर सोडून जाणार नाहीत. यशोदा रागाने बघतो तेव्हा राजा आता झोपायचा बहाणा करतो. त्यात पाणी आणि धन्या त्याला चिडवायला लागतात की काय आहे इथे, काय आहे काम? आता झालं ना रिसेप्शन वगैरे, जा ना तुझ्या खोलीत. यशोदा त्या दोघांना ओरडतो की पाण्या, धन्या, गुपचूप झोपा आणि त्याला पण झोपू द्या. यशोदा चिडलाय म्हटल्यानंतर ते चिडीत चूप होतात. पण प्रेक्षकांनो, पुढे आता अवनीने अचानकच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे ती हॉस्टेलला जायचं ठरवते खरं, पण यशोदा मनातच प्रार्थना करतोय. यशोदा अवनीला रिक्वेस्ट करतो की हे बघा, राजाशी बोलणं झालं आहे माझं. तुमचे वडील पुढे तो काही बोलत नाही, पण तो सुचवतो की म्हणजे तिथे जाऊन तुमची काही गैरसोय होण्यापेक्षा तुम्हाला काही मदत वगैरे लागली तर इथे जर तुम्ही असाल तर मग आम्ही पटकन तुमची मदतही करू शकतो ना. आम्ही कायम तुमच्यासोबत राहू शकतो. इथे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा. नाही म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही जो काही संयम दाखवलात, आमच्या सगळ्यांसाठी आमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही रिसेप्शनसाठी आलात, त्यासाठी खरंच थँक्यू. तिथे अवनीच्या डोळ्यात अश्रू असतात. अवनी म्हणते की नाही नाही यशोदा, तुम्ही असं बोलू नका. पण माझा निर्णय झाला आहे. मला आता इथे राहायचं नाही आहे. मला काहीही करून निघून जावं लागेलच. कारण अवनीचा विचार असतो की एकदा का अवनी हॉस्टेलला निघून गेली आणि त्यानंतर तिने तिचं पुढचं शिक्षण सुरू केलं तर मग कदाचित चंद्रकांत, महेश यांचा विश्वास तरी बसेल की अवनी जे काही म्हणत होती ते खरं आहे. तिने घर सोडलं ते स्वप्नांसाठी, राजासोबत लग्न करण्यासाठी नाही. पण आता यशोदा, राजा अवनीला थांबवण्यात यशस्वी होतील का? असं काय घडेल पुढे की अवनी धांगटांच्या घरात कायमचीच राहील आणि ते पुढचे ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करून